अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानाचा दृष्टिकोन घडवा. बुद्ध हे आध्यात्मिक वैज्ञानिक होते. ते म्हणतात, कारणाशिवाय काही घडत नाही. कार्यकारण भाव स्पष्ट करताना अंधश्रद्धा कशा असतात याची उदाहरणं आपण मुलांसमोर ठेवू शकतो. सती प्रथा पवित्र नव्हती, ती पाखंडी होती. पाण्यात शरीर बुडवले की पाप धुतलं जातं, हा पाण्याचा अपमान आहे. माणूस वाईट कर्माने अधपातात जातो ना, की माणूस जन्माने नीच असतो. मग शांत जागरूक ठेवा. छळ कृतीची ओळख पडते. बुद्ध म्हणतात, जसं तलावाचं स्वच्छ पाणी खळखळत नाही, तसं जागरूक मन भ्रमात अडकत नाही. त्यासाठी मनाला प्रशिक्षित करा. ध्यान, श्वसन साधना करा. एखादा धर्मात अडकलेली रूढी परंपरा प्राचीन काळात धम्मात होती असे म्हणून बाह्य विवेकहीन रूढीचे उदात्तीकरण करू नका. बाबासाहेबांचा बुद्ध मार्ग बळी न पडता बदल घडवा. अ, बाबासाहेबांनी स्वतःचा ब्राह्मणवादी, पाखंड, वर्ण व्यवस्था आणि अंधश्रद्धा विरुद्ध संघर्ष केला. विचाराची ढाल घालून जगात उतरण्याची तयारी ठेवा. मी कोणताही विचार अंधपणे स्वीकारणार नाही. मी प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करेन, परीक्षण करीन आणि विवेक बुद्धीने निर्णय घेईन. मी कोणाच्याही जाती, धम्म, लिंग, वर्णावर आधारित छळाला बळी पडणार नाही. बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार हे माझे संरक्षण कवच असतील. तुझं चिंतन: आज मी कोणत्या तरी पाखंडी विचाराचा साक्षीदार झालो होतो का? मी कोणत्या अंधश्रद्धेचं उदाहरण पाहिलं आणि ते मी या विचारानं खोडून काढलं का? मी बुद्ध विचार रोजच्या जीवनात कसा वापरतो? शेवटचं एक सांगणं: भ्रम भ्रमाचं साम्राज्य प्रकाशाच्या एका किरणानं कोसळतं आणि त्या किरणाचं नाव आहे जागृत. बुद्ध विवेचन: बुद्ध हा देव नाही तर तो विचार आहे. आणि बाबासाहेब हे केवळ नेता नाही, ते सामाजिक समतेच्या युद्धाला राजा व सेनापती आहे. त्यांचं शस्त्र म्हणजे ज्ञान, विवेक व करुणा. म्हणूनच तुम्ही म्हणाल, मला काय फरक पडतो? पण जेव्हा तुम्ही अन्याय बघूनही गप्प बसता, तेव्हा अन्याय तुमचंही घर गाठतो. तुमचं शिक्षण, तुमचा विचार, तुमचं मन हाच धम्माचा खरा आरसा असतो. इथूनच नव्या प्रकाश पर्वाची सुरुवात होते. मी गप्प बसणार नाही. बाबासाहेबांची शिकवण: अन्याय करणारा जितका दोषी आहे, त्याहूनही मोठा दोषी तो आहे जो अन्याय समोर पाहूनही गप्प बसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर: भीतीच्या पलीकडे पाहायला शिका. किशोर मित्रा: या जगात काही लोक माणूसपणावर आघात करतात. जातीच्या, पैशाच्या, अधिकाराच्या जोखडातून ते दुसऱ्यांवर झुकतात. पण जेव्हा आपण सगळं पाहतो आणि गप्प बसतो, तेव्हा आपण रोज रोज थोडे थोडे मरत असतो. बाबासाहेब म्हणतात, यांच्या विरोधात आवाज उठवला. यांना अनेकदा विरोध झाला, उपेक्षाही झाली, पण ते कधी गप्प बसले नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही गप्प राहिलात तर उद्या तुमच्यावरही अन्याय होईल आणि कोणीही आवाज उठवणार नाही. किशोर वयात रुजवा धैर्यशील विचार: तू अजून लहान आहेस हे खरं, पण तुझ्या मनात मोठा विचार असू शकतो. बाबासाहेबाला लहानपणी शाळेत पाणी प्यायला मिळत नव्हतं, पण ते डगमगले नाही. लढतच आपले विचार कीर्तीतून त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे त्रिसूत्र निर्माण केले, जे संपूर्ण धम्माला चालवून नेणारं ठरलं. म्हणून शाळेत कुणावर अन्याय होत असेल, गप्प बसू नकोस. घरात धम्माचा भेदभाव दिसला, प्रश्न विचार.